कामिका एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी खिचडी वाटप, नेवासा फाटा शिवाजीनगर परिसरात भक्तिमय वातावरण। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा नगरीत कामिका एकादशीनिमित्त वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला। नेवासा फाटा येथील शिवाजीनगर परिसरात वारकरी भाविकांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले। या मार्गाने जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रेमाने खिचडीचे वाटप करून त्यांची सेवा करण्यात आली। हातात भगवा ध्वज, मुखी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावलेले नागरिक अशा भक्तिमय वातावरणाने शिवाजीनगर परिसर भारावून गेला होता। वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला। उन्हात पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना खिचडीचा प्रसाद मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। कामिका एकादशीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। अशाच स्थानिक आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। महाराष्ट्र न्यूज प्रिन्स, जनतेच्या प्रश्नांचा आवाज। बरोबर सगळे आले। आज कामिका एकादशी निमित्त अकोलकर पाटील यांच्या कॉम्प्लेक्स समोर येथे एक खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, त्या बाबतीत काय सांगणार आपण? नेवासा फाटा परिसरातील सगळे काही जे व्यापारी बंधू आहेत, भगिनी आहेत, यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम त्यांचं 4थं वर्ष आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून या भावनेतून सर्वजण एकत्र येतात। तर जे भाविक तालुक्यातून खेडापाड्यातून एवढे दूरवरून चालत येतात, त्यांना आपण काही दिलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे या चांगल्या हेतूने या ठिकाणी खिचडी वाटप असेल, फळ वाटप असेल, मोठ्या भक्तिभावाने आम्ही करत असतो। गेल्या 4 वर्षापासून आपण इथं खिचडी वाटपाचा कार्यक्रम करत आहात, तरी आपण काय सांगणार अकोलकर पाटील? त्याच्यातून काय होतं, तेव्हा सर्व मित्र मंडळ आहे, व्यापारी वर्ग आहे, हे सगळे एकत्र येतो आणि ते आचार्य असतात, आचार्यांना इतकी जण मदत करतात की आचार्याला माणसं आणायची गरज पडत नाही। एवढे सगळे लोक एकत्र राबवतात। साधारणतः किती किलोचा प्रसाद केलेला आहे आजचा? 200 किलोचा प्रसाद केला आहे। प्रत्येक वर्षी वाढत चाललेला आहे। पहिल्या वर्षी आम्ही सगळ्या लोकांना 50 किलोचं केलं होतं, वाढवत पूर्ण भाविक किती येतात आमचा त्याच्याकडून प्रसाद घेऊन जातात। मला दिवसभर म्हणजे समाधान वाटतं, म्हणून आम्ही वाढत चाललेलं आहे। तरी आपण काय सांगणार? आपण इथं स्वयंसेवक म्हणून दरवर्षी वेळ देत असतात, त्या बाबतीत आनंद वाटतोय आणि सगळं भाविक येत आहेत नेवासा कधी त्यांना महाप्रसाद करताना आनंद वाटतोय। त्यानिमित्ताने सगळ्यांना दरवर्षी उपक्रम असंच होत राहणार आहे आणि आनंदाने करणार आहोत। आपण काय सांगणार? आपण इथं खिचडी वाटप करीत आहात, तरी त्या बाबतीत काय सांगणार आज एकादशी निमित्त? आज आम्ही ते सामुदायिक वाटप करून राहिले, हे यासाठी सर्व धर्म समभाव म्हणून आपल्या ज्याच्यात सगळे एकोपा राहावा म्हणून सगळे धर्म एकच आहेत, याच्यात काय कोणता काही हे नाही। ज्ञानेश्वरी म्हणते हे बी काय आपले नेवासा जी शान आहे। ओके, धन्यवाद।